नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेचा 18 ऑगस्टचा भाग आपण आज पाहतोय. तर आता अण्णांच्या रूममधून एक नर्स बाहेर आलेली असते. तर अवनी लगेचच तिकडे पळत जाते आणि म्हणत असते की मी आता अण्णांना भेटू शकते का. त्यावेळेस ती नर्स म्हणत असते की हो, तुम्ही आता पेशंटला भेटू शकता. तर लगेच अवनी आता आतमध्ये जाते आणि आता अण्णा तिथेशे पडलेले पाहून तिला खूप वाईट वाटत असतं. तिला असं वाटत असतं की अण्णांची ही अवस्था फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेली आहे. असा आता गिल्ट तिच्या मनामध्ये असतो आणि तिला खूप वाईट वाटत असतं. ती आता हळूहळू अण्णांच्या जवळ येते आणि तिथे त्यांच्या शेजारी बसते आणि म्हणत असते की खरंच अण्णा, ही तुमची अवस्था माझ्यामुळेच झालेली आहे. आणि मग तिला आता काही जुने क्षण इथे आठवत असतात की कसं लग्न करून ज्यावेळेस ती आली होती त्यावेळेस अण्णांनी तिला सगळे दागिने दिले होते. त्याचबरोबर अण्णा स्वतः तिच्या पाया पडले होते, तिच्यासाठी अंड्याची बुर्जी बनवली होती, दोघांनी मिळून रांगोळी काढली होती. हे सगळे क्षण आता अवनीला अण्णांकडे पाहून आठवत असतात. त्याचबरोबर अण्णांनी तिला किती छान गिफ्ट सुद्धा दिलं होतं, रिसेप्शनचे फोटो दिले होते, ते सुद्धा तिला आठवतं आणि ते सगळं आठवून तिचं मन एकदम भरून येतं आणि ती रडायलाच लागते. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की महेश खूपच घाबरलेला असतो आणि तो चंद्रकांत देशमानेंना म्हणत असतो की बाबा प्लीज तुम्ही काहीतरी करा, मला ना खूप भीती वाटत आहे, प्लीज काहीतरी करा. त्यावेळी चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की हे बघ, तू काही काळजी करू नको, मी आता सगळं काही हँडल करतो, तू फक्त ना आपल्या फार्म हाऊसवरती जाऊन राहा, तिकडे लपून बस, अजिबात येऊ नको, जेव्हा मी सांगेल ना तेव्हाच तू इकडे ये, तोपर्यंत येऊ नको. मग आता महेशला ते पटतं आणि महेश म्हणतो की हो बाबा, मी ना आता लगेचच तिकडे जायला निघतो. तेवढ्यातच बाहेर पोलिसांची गाडी आलेली असते. ते आता आईसाहेबांना दिसतं. मग आई खूपच घाबरते आणि म्हणत असते की पोलीस तर आलेलेच आहेत. आता स्वाती सुद्धा घाबरलेली असते. तर इकडे चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की जा जा लवकर, आता आतमध्ये जा, आतमध्ये लपून बस, अजिबात बाहेर येऊ नको मी बोलवल्याशिवाय. मग लगेचच महेश आता पळतच आतमध्ये जातो. महेश आतमध्ये गेल्यानंतर लगेचच पोलीस येतात आणि काठीने दरवाजा वाजवतात आणि म्हणत असतात की महेश देशमाने इथेच राहतात का. त्यावेळी चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की हो, इथेच राहतो, तो माझा मुलगा आहे. तर आता पोलीस म्हणत असतात की आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जायला आलेलो आहे, कुठे आहेत ते. त्यावेळी चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की का, काय केलेलं आहे त्याने. त्यावेळेस पोलीस म्हणत असतात की त्याने एका माणसाला मारलेला आहे. मग चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की काय, आणि काय पुरावा आहे तुमच्याकडे त्याने मारले म्हणून. तर पोलीस म्हणत असतात की तिथल्या एका माणसाने पाहिलं होतं, त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जायलाच पाहिजे. तर चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की हे बघा, माझ्या पोराने काहीच केलेलं नाहीये, मला खात्री आहे तो असंच काही करणार नाही, पण आता तो बाहेर आहे, तो आला ना मी स्वतः तुमच्याकडे घेऊन येईल. त्यावेळेस पोलीस म्हणत असतात की मला ना तुमच्या घराची झडती घ्यायची आहे, तुम्ही लपवून तर कुठे ठेवलेलं नाहीये ना. त्यावेळी चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की तुम्ही अशी आमच्या घराची झडती घेऊ शकत नाही आणि तो सध्या घरामध्ये नाहीये, तुम्ही आता या. मग लगेचच पोलीस म्हणत असतात की आम्ही नंतर नक्कीच येऊ, असं म्हणून आता ते तिथून निघून जातात. मग आता पोलीस निघून गेल्यानंतर लगेचच आता महेश बाहेर येतो आणि म्हणत असतो की गेले का पोलीस. तर आता चंद्रकांत देशमानेंना महेशचा खूपच राग आलेला असतो, पण आता महेश घाबरलेला असतो आणि तो म्हणत असतो की बाबा मला ना वाचवा, नाही तर मला फाशी होईल, तो जर म्हातारा मेला तर मी काय करू सांगा ना बाबा. असा आता जेव्हा महेश म्हणत असतो त्यावेळी चंद्रकांत देशमानेंना खूपच राग येतो आणि ते जोरात आता त्याच्या कानाखाली मारतात आणि म्हणत असतात की काय रे, उद्योग करत बसता, नेहमी काही ना काही करता आणि बापाला सुद्धा त्याच्यामध्ये अडकवता, एवढे दिवस मी हे सगळं राखून ठेवलेलं, इज्जत कमावली होती, ती सगळी तू घालवलेली आहे, आता शांत बस. त्यावेळेस महेश आता खाली मान घालून हे सगळं ऐकून घेत असतो. चंद्रकांत देशमाने त्याला काहीही बोलत असतात. त्यावेळेस आईसाहेब म्हणत असतात की अहो तुम्ही त्याच्यावरती का ओरडताय, त्याने एवढं काय केलेलं आहे. तर महेश म्हणत असतो की आई ओरडू दे, हा सगळा बाबांचा राग माझ्यावरती नाहीये तर अवनीवरती आहे, हे सगळं ना त्या अवनीमुळेच झालेलं आहे, तिच्यामुळेच बाबांना एवढा मनस्ताप होत आहे. मग लगेच चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की आता इथे बडबड करत बसू नको, लवकर बॅग भर आणि तिकडे निघून जा. मग तो स्वातीला सुद्धा म्हणत असतो की स्वाती तू चल. मग स्वाती सुद्धा लगेचच आता त्याच्या पाठोपाठ जाते. इकडे दुसरीकडे आता अण्णांना शुद्ध आलेली असते आणि त्यांच्या शेजारी एक नर्स सुद्धा उभा असते. तर अण्णा आता लगेचच उठून आता निघालेले असतात. त्यावेळेस ती नर्स म्हणत असते की अहो कुठे उठून चाललाय, शांत बसा, झोपा, अजून तुमची जखम ओली आहे, कुठे चाललेला आहात. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की नाही नाही, मला आता बाहेर जावंच लागेल. त्यावेळेस ती नर्स म्हणते की काय बाहेर, बाहेर कशासाठी चाललाय, आता तर शुद्ध आली ना, मग बाहेर कशासाठी
कशासाठी चाललाय? त्यावेळेस अण्णा म्हणतात की काही नाही, ते जरा मला ना ज्यूस पाहिजे, ज्यूस. आता ज्यावेळेस अण्णा असं म्हणतात की ज्यूस पाहिजे, त्यावेळेस ती म्हणते की ओ मग तो इकडे पण मागवता येईल की, त्याच्यासाठी बाहेर कशाला जायचं आहे, इथे गपचूप आराम करा. तर अण्णा म्हणतात की नाही नाही, तो पेशंटचा ज्यूस नाही हो, मला माझा स्पेशल ज्यूस असतो आणि मला तो घ्यावाच लागतो. तो जर नाही घेतला ना माझं डोकं चालत नाही आणि तो काही इथे येऊ शकत नाही. माझा जरा वेगळा ज्यूस आहे. आता ती नर्स काही अण्णांना बाहेर सोडत नसते आणि अण्णा काही ऐकत नसतात. अण्णा म्हणत असतात की नाही, मला जावंच लागणार आहे. आता नर्स समजावत असते पण ते काही ऐकत नसतात. तेवढ्यातच तिकडून अवनी पळतच येते आणि आता म्हणत असते की काय काय चाललंय इथे? त्यावेळेस ती नर्स म्हणत असते की बघा ना, हा माणूस ऐकतच नाहीये, बाहेर जायचंय म्हणतोय. तर अवनी म्हणते की अहो माणूस काय माणूस, ते अण्णा आहेत ना. तर नर्स म्हणत असते की सॉरी सॉरी, हे बघा बाहेर जायचं म्हणत आहेत. तर अवनी म्हणत असते की अण्णा तुम्ही बाहेर कुठे जायचं नाही, झोपा बरं. तेवढ्यातच तिकडून आता तो ड्रायव्हर अण्णांची कपडे घेऊन आलेला असतो. तर अवनी म्हणते की काय शर्ट वगैरे कशाला? तर अण्णा म्हणत असतात की अगं सुनबाई, माझा ना घसा खूपच सुकलेला आहे, त्यासाठी मला ना बाहेर जावंच लागणार आहे. तर अवनी म्हणते की नाही नाही अण्णा, अहो टाके पडले तुम्हाला, टाके, किती खोल जखम आहे, तुम्ही अजिबात कुठे जायचं नाही. तर अण्णा म्हणत असतात की अगं सुनबाई, टाके काय म्हणते, ही थोडंच आहे आणि जे तू जखम लागले म्हणते ना, ते माझ्यासाठी खरचटल्यासारखं आहे, काही मोठी जखम नाहीये, मला जाऊ दे, ऐक मला काहीच झालेलं नाहीये. तर अवनी म्हणत असते की अहो अण्णा, तुम्ही असं काय करताय, का माझं ऐकत नाहीये? डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलेला आहे. तर अण्णा म्हणतात की अगं सुनबाई, आराम हराम आहे, कळलं का? आराम हराम असतो, अजिबात आराम करायचा नाही. माणसाने कसं, आणि आम्ही दांगट, आमचं लोखंडाचं अंग आहे, आम्ही काही घाबरत नाही. तेवढ्यातच तिकडून डॉक्टर येतात आणि म्हणत असतात की काय कसला गोंधळ चालू आहे? तर अवनी म्हणत असते की बघा ना डॉक्टर, ह्यांना ना आत्ताच शुद्ध आलेली आहे, तर लगेच अण्णा बाहेर जायचं म्हणतायत. तर डॉक्टर म्हणतात की काय बाहेर जायचं म्हणतायत? अहो अजून तुम्हाला 2-3 तास तरी आराम करावा लागेल. तर इकडे अण्णा म्हणत असतात की अहो डॉक्टर, मला काहीच झालेलं नाहीये, मी एकदम ठणठणीत आहे. विचारा ना नर्सला, सगळं काही त्यांनी चेक केलेलं आहे, सगळं काही नॉर्मल आहे, आम्ही दांगट असेच आहोत. आता अण्णा काही ऐकत नाहीत. तर मग डॉक्टर म्हणतात की थांबा, मला चेक करू द्या, मग मी सांगतो तुमची तब्येत कशी आहे आणि कशी नाही ते. मग आता ते नर्सला म्हणत असतात की नर्स, तुम्ही यांचा बीपी वगैरे चेक केला का आणि बघू त्यांची फाईल? तर ती नर्स म्हणत असते की हो डॉक्टर, मी सगळं चेक केलेलं आहे, सगळं काही यांचं नॉर्मल आहे, यांची तब्येत आता बरी आहे. तर आता डॉक्टर सुद्धा ती फाईल चेक करत असतात. मग आता अण्णा खुश होतात आणि म्हणत असतात की बघितलं का सुनबाई, सगळं काही नॉर्मल आहे. मग डॉक्टर फाईल पाहून म्हणत असतात की यांची तब्येत आता बरी आहे, तुम्ही आता यांना घरी घेऊन जाऊ शकता. तर अवनी म्हणत असते की काय लगेच घेऊन जाऊ शकतो? अहो डॉक्टर, पण टाके आहेत ना, टाक्यांचं काय? तर डॉक्टर म्हणतात की नाही, काही काळजी करू नका, त्यांची तब्येत बरी आहे, टाक्यांचं सुद्धा टेन्शन काही घेऊ नका. मग लगेच अण्णा म्हणत असतात की अगं सुनबाई, डॉक्टर म्हणतायत ना माझी तब्येत बरी आहे, मग तू कशाला काळजी करतीये? तर अवनी म्हणत असते की डॉक्टर, नक्की तुम्ही म्हणताय ना ह्यांना मी घरी घेऊन जाऊ शकते? त्यावेळेस अण्णा म्हणतात की अगं सुनबाई, कशाला टेन्शन घेते, मी आहे ना, हे बघ मी एकदम ठणठणीत आहे, तू काही काळजी करू नको आणि आता आपण घरी जाऊया किंवा तुझं ते सर्टिफिकेट आणण्यासाठी जाऊया. तर लगेच डॉक्टर म्हणतात की हा जावा, पण जरा आराम करा, शिस्तीत राहावा. आणि ते नर्सला म्हणत असतात की ह्यांचे ना डिस्चार्जचे डॉक्युमेंट सगळे आता मला आणून द्या. मग ती नर्स हो म्हणत असते. मग आता नर्स आणि डॉक्टर तिथून निघून जातात. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अण्णा, खरंच तुम्ही ना खूपच कहर आहात, एवढं लागले तरी सुद्धा तुम्हाला आराम करायचा नाही. तर इकडे दुसरीकडे राजा, यशादा, पाण्या आणि धन्या खूपच टेन्शनमध्ये बसलेले असतात. अण्णांना काही झालं तर नाही ना असं त्यांना वाटत असतं. तर धन्या म्हणत असतो की खरंच आपले अण्णा बरे असतील ना, काही झालं नसेल ना? तर पाण्या म्हणतो की धन्या, वहिनी आहेत ना त्यांच्याबरोबर, नसेल काही झालं आपल्या अण्णांना? तर लगेचच नमी आता तिकडून आलेली असते आणि आता ती पाहते तर हे सगळे टेन्शनमध्ये असतात. त्यावेळेस नमी म्हणत असते की अरे, आज मोठ्या मामाच्या घरामध्ये एवढी शांतता, काय झालेलं आहे? कसं काय तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये बसू शकता? आता तिला काही कळतच नाही आणि तिच्याबरोबर कोणी बोलतही नाही. त्यावेळेस नमी म्हणत असते की अरे राजा, तू तरी सांग, काय झालेलं आहे? एवढे का तुम्ही टेन्शनमध्ये बसलाय? नक्की काय झाले? आता धन्याला कंट्रोलच होत नाही, त्याला आता मोठमोठ्यानेच रडायला यायला लागतं. मग आता तो भिंतीपाशी जाऊन रडायला लागतो. तर नमी त्याच्या जवळ जाते आणि म्हणत असते की अरे का रडतोय, काय झाले, सांग ना मला. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की अगं आपल्या अण्णांना ना चाकू लागलेला आहे. त्यावेळेस हे ऐकून आता
इकडे नमीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती एकदम अशी घाबरून जाते आणि म्हणत असते की काय चाकू कसा लागला. मग आता धन्या जे काही झाले ते सगळं काही ते नमीला सांगतो. मग नमीला खूपच टेन्शन येतं. मग ती राजाच्या जवळ जाते आणि एक त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणत असते की काय रे, एवढी 4 पोरं असताना मामाला एकट्याला लावलं उनी बरोबर, काय गरज होती? तुम्ही कसल्या कामाचा आहे? तुम्हाला जायला काय झालं होतं उनी बरोबर, सांगा ना, एकाने तरी जायचं ना. तर यशोदा म्हणतो की मी म्हटलं होतं की आम्ही कोणीतरी येतो, पण त्याच नको म्हणाल्या. तर नमी म्हणत असते की अरे, तुमच्या काळजीपोटी ती नको म्हणाली असेल, पण तुम्हाला कळत नाही का, एवढी किडनॅपिंगची केस झालेली आहे तरी सुद्धा तुम्हाला अक्कल नाही, मामाला एकट्यालाच पाठवलं. अरे काय तुमचा उपयोग आहे, खरंच मला ना आता काहीच कळत नाहीये. असं म्हणून आता तिला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि ती राजाला म्हणत असते की अरे तू तरी जायचं. तर आता राजा रागाने उठून आता तिथून दारापाशी जातो. तर नमी म्हणते की मामाला आता काय झालं तर काय करायचं, खरंच मामा बरा असेल ना. तर इकडे आता पाण्या म्हणतो की नमे तू बरोबर बोलतीये, कोणीतरी आम्ही एकाने जायचं होतं, मग त्या महेश देशमानेला चांगलाच धडा शिकवला असता. तर राजा पण म्हणत असतो की त्या महेश देशमानेला लयच पोलीस बोलवायची हौस आहे ना, मीच आता त्याला खडी फोडायला लावतो. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की अण्णा आणि अवनी आता घरी चाललेले असतात. तर अण्णा म्हणत असतात की सुनबाई सगळं घेतलंय का बघ, म्हणजे आपल्याला निघायला बघ, एकदा चेक कर. तर आता अवनी म्हणत असते की हा प्रतीक दादा तुम्ही गाडी काढा, तवर आम्ही येतोच. तर आता ड्रायव्हर गाडी काढण्यासाठी जातो. तर अवनी म्हणत असते की हो अण्णा सगळं घेतलेलं आहे, तुमचा शर्ट ओढणी सगळं काही घेतलेलं आहे, चला आता ते चाललेले असतात. तेवढ्यातच तिकडून पोलीस येतात. आता पोलिसांना पाहून अण्णा म्हणत असतात की काय यांना कोणी बोलवलं. तर आता ते पोलीस म्हणत असतात की आम्हीच आलेलो आहे, आम्हाला तिथे कॉलेजमध्ये सगळं काही समजलेलं आहे, आम्हाला तुमचे स्टेटमेंट हवं आहे. तर अण्णा म्हणतात की स्टेटमेंट, बरोबर चला घ्या. तर आता इकडे अवनी सुद्धा घाबरलेली असते, आता अण्णा काय सांगतात आणि काय नाही ते. तर आता ते पोलीस म्हणत असतात की तुमच्यावरती ज्याने हल्ला केला तुम्ही त्याला ओळखू शकता का, म्हणजे त्याचं स्केच वगैरे जर काढायचं म्हटलं तर तुम्ही त्याचं वर्णन करू शकता का. मग आता अण्णा म्हणत असतात की माझ्यावरती हल्ला, अरे देवा आता मी विसरलोच, कोण होता तो माणूस काही कळ नाहीच मला, विसरलोच. आता पोलीस म्हणतात की काय असं कसं विसरला तुम्ही, अहो तुमच्यावरती हल्ला केलाय म्हणल्यावरती तुमच्या चांगलंच लक्षात पाहिजे ना. त्यावेळेस तो म्हणतो की अहो काय तिथं एवढी गर्दी होती ना, त्याच्यामुळे आता त्याचा चेहरा काही माझ्या लक्षातच नाहीये, पण जाऊ द्या आता काय करता, जाऊ द्या, तो कोण होता मला आठवत नाही आणि कशाला या केसमध्ये ह्याच्यामध्ये पडायचे, सगळं काही जाऊ द्या. आता अवनीला कळत नाही की अण्णा असं खोटं का बोलत आहेत आणि अण्णा का महेश दादाला वाचवत आहेत, तिला कळतच नाही. तर आता पोलीस म्हणत असतात की हो असं कसं, तुम्ही गुन्हेगाराला शिक्षा द्यायलाच हवी ना, असं कसं त्याला सोडताय, तो अजून गुन्हे करेल. तर अण्णा म्हणत असतात की अहो तो काही गुन्हेगार नाहीये हो, म्हणजे नसेल गुन्हेगार, मला माहित नाहीये त्याच्याबद्दल, पण नसेल गुन्हेगार, कारण कॉलेजमध्ये कुठला गुन्हेगार येणार आहे. आणि जाऊ द्या या केसमध्ये ह्याच्यामध्ये मला काही कोणाला अडकवायचंच नाहीये. तर अवनी म्हणत असते की अहो अण्णा मी सांगू का सगळं काही. तर अण्णा आता अवनीला म्हणत असतात की सुनबाई तू शांत बस, काही मला झालेलं नाहीये आणि खरंच मी तुम्हाला सांगतो मला कोण आहे तो माहित नाहीये आणि कशाला त्याला तरी अडकवायचे वे, हे सगळं फ्लो मध्ये झालं, इगो मध्ये झालं, व आमची झटापटी झाली आणि त्याच्यामुळे हे झालं, त्याने काही मला मुद्दाम मारलेलं नाहीये. आणि मग तो तुरुंगात जाणार, खडी फोडणार, आयुष्यभर थप्पा लागणार गुन्हेगाराचा, ते नकोय मला. अहो त्याची म्हणजे शिक्षा काय असते ते कसं असतं ना, ती मी भोगले व त्याच्यामुळे जाऊ द्या. तर पोलीस म्हणत असतात की बरं ठीक आहे, आता तुम्हाला जर त्याच्यावरती काही गुन्हा दाखल करायचा नसेल तर आम्ही तरी काय बोलणार, पण जेव्हा केव्हा तुम्हाला ती केस करायची असेल त्याच्यावरती तरी या तुम्ही. मग लगेच अण्णा म्हणतात की हो आता या तुम्ही. आता ते सुद्धा हात जोडून त्यांना जायला सांगतात. मग आता पोलीस तिथून निघून जातात. पोलीस गेल्यानंतर अवनी आता अण्णांना समजावायला जाते, पण अण्णा म्हणत असतात की हे बघ सुनबाई मला काही समजू नको, चल आता आपण जाऊया घरी. आता ती धरायला लागत असते अण्णांना. तर अण्णा म्हणतात की अगं काहीच झालेलं नाहीये, कशाला काळजी करते, चल माझा मी येतो, असं म्हणून आता ते दोघे जण बाहेर जातात. तर इकडे दुसरीकडे चंद्रकांत देशमानेने त्यांच्या मित्राला फोन लावलेला असतो आणि ते म्हणत असतात की महेशला आता नेपाळला पाठवायचं आहे आणि तू त्याच्याबरोबर जायचं आहे, त्याच्याबरोबर सावलीसारखं राहायचं आहे, त्याला काहीच दुःख होता कामा नये, काही दिवस तुम्ही दोघांनी तिकडच राहायचं आहे, कळतंय ना, सगळी व्यवस्था मी करून ठेवतो. आता चंद्रकांत देशमाने त्यांच्या मित्राला सगळं काही समजावून सांगत असतात. तर इकडे दुसरीकडे महेश आता आणि स्वाती त्यांची बॅग घेऊन आता आलेले असतात. आता महेश एकटाच जाणार असतो, बाहेर पाठवायचं असल्यामुळे
त्याच्यामुळे स्वाती काही त्याच्याबरोबर जाणार नसते. तेवढ्यातच तिकडून आई आता येते आणि म्हणत असते की महेश बाळा, हा अंगारा तुझ्या जवळ ठेव आणि काही काळजी करू नको, बाबा तुला काहीच होऊ देणार नाहीत, बाबा तुझ्या बरोबर असतील, तू अजिबात घाबरू नको. तर आता ती त्याला खूप समजावत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. दोघेही आता खूप रडत असतात. तर आता ते चाललेले असतात. तर चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की चला चला उरका लवकर आणि हा मोबाईल बंद कर किंवा मोबाईल आईकडेच दे, मोबाईल काही घेऊन जाऊ नको आणि तिकडे रंगा तुझ्या बरोबर येणार आहे, सावलीसारखा तो तुझ्या बरोबर राहणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नको आणि कृपया करून आता पुन्हा काही कांड करू नको आणि उद्योग करू नको, एवढं कर बाबा, बापासाठी शांत राहा, असं म्हणून आता ते चाललेले असतात. तेवढ्यातच आता चंद्रकांत देशमानेंना फोन येतो. आता फोन आलेला असतो डॉक्टरचा. तर आता ते म्हणत असतात की काय झालं. तर मग ते डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, तुमच्या मुलावरती काही केस केलेली नाहीये, त्यांनी त्याला माफ केलेला आहे. तर इकडे चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की काय माफ केलेलं आहे, कसं काय, हे कसं काय शक्य आहे. त्यावेळेस ते म्हणतात की अहो आत्ताच पोलीस आले होते आणि मी ऐकलेलं आहे स्टेटमेंटमध्ये की त्यांनी काही केस केलेले नाहीये, माफ केलेलं आहे आणि आता ते चाललेले सुद्धा आहेत घेऊन, म्हणजे अवनी आता घेऊन चाललेले आहे त्यांना. मग लगेचच डॉक्टर फोन ठेवतात. तर चंद्रकांत देशमाने सुद्धा आता फोन ठेवतात. त्यांना तर धक्काच बसलेला असतो. त्यावेळेस आई तिकडून म्हणत असते की काय हो, आपल्याच पोराला अशी शिक्षा का मिळाली, आपण कोणाचं काय वाईट केलेलं आहे, देवाने आपल्याच पोरावरती असं संकट का आणलेलं आहे, मला कळत नाहीये, माझ्या पोराकडून ते सगळं चुकून झालेलं आहे, त्यांनी मुद्दाम केलेलं नाहीये, आता ह्याचं कसं होणार. त्यावेळेस चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की हे बघा काहीच होणार नाहीये आणि आता याला कुठे जायची गरज सुद्धा नाहीये. त्यावेळेस महेश म्हणत असतो की बाबा असं काय करताय, का कुठे जायची गरज नाहीये, मला जर खडी फोडायला लावली, त्यांनी केस केली तर नाही नाही, मला हे सहन होणार नाही, मी जातो. तर चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की काहीच गरज नाहीये, त्याने तुला माफ केलेला आहे, काही केस केलेली नाहीये. मग आई खुश होते आणि म्हणत असते की देवच पावला, खरंच देवच पावला, माझ्या पोराला आता कुठे जायची गरज नाहीये. तर स्वाती पण खुश होते आणि म्हणत असते की बाबा अहो ती खरंच साधी माणसं आहेत आणि खूप चांगली माणसं आहेत. व त्यावेळेस चंद्रकांत देशमानेंना राग येतो आणि ते म्हणत असतात की काही चांगली नाहीयेत, त्याने खेळ खेळलेला आहे, तुम्हाला सांगतो ना मी की त्याने खूप मोठा खेळ खेळलेला आहे, मला असं वाटलं की तो बेवडा साधा असेल पण तो खूपच पुढचा निघाला. हे बघा त्याने असा खेळ खेळलाय की केस न करता, काही न करता मोठा त्याने गेम केलेला आहे आणि त्याने हे सगळं अवनीच्या भावासाठी केलेलं आहे. आता अवनीला असं वाटणार की ह्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि आता ती तिच्याकडून सगळं काही करून घेणार. मग आता हे सगळं महेश आणि आईला पटतं, म्हणजे खरंच त्यांनी खेळ खेळलेला आहे अवनीला अडकवण्यासाठी, हे आता त्यांना समजतं. तर चंद्रकांत देशमाने पुन्हा म्हणत असतात की पण मी त्यांना सोडणार नाही, मी पण आता डबल खेळ खेळणार. आता ते सुद्धा आता भडकलेले असतात. तर इकडे अवनी आता अण्णांना घेऊन घरी चाललेली असते. अण्णा शांत झोपलेले असतात. तर अवनी त्यांच्याकडे पाहत असते आणि तिला छान वाटत असतं. मग आता अवनी राजाला फोन लावते. तर इकडे राजा आता फोन उचलतो आणि म्हणत असतो की अहो मॅडम, किती वेळ झाला मी तुमच्याच फोनची वाट बघत होतो, दुसऱ्या हॉस्पिटलचा पत्ता द्या, आम्ही तिकडे येतो सगळेजण. त्यावेळेस अवनी म्हणत असते की राजा शांत हो, ऐकून घे माझं, काही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाहीये, आम्ही आता डायरेक्ट घरीच येत आहे, अण्णा बरे आहे त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घरीच येत आहे. मग राजा खूपच खुश होतो आणि म्हणत असतो की काय सांगताय मॅडम, अण्णा बरे आहेत आणि तुम्ही घरीच येताय, अहो खरंच तुम्ही लय आनंदाची बातमी दिली, असं म्हणून आता राजा खूप खुश झालेला असतो आणि तो अवनीला म्हणत असतो की मला ना एकदा अण्णांबरोबर बोलायचं आहे, द्या ना त्यांच्याकडे फोन द्या ना. तर मग अवनी म्हणत असते की अरे राजा, आत्ताच अण्णांचा डोळा लागलेला आहे, ते झोपलेले आहेत आणि जर उठवलं ना तर पुन्हा अण्णा चालू होतील, त्याच्यामुळे ना मी काही त्यांना फोन देत नाही. तर राजा म्हणतो की हा बरोबर बोलताय, उठले तर पुन्हा म्हणतील की चल सर्टिफिकेट आणण्यासाठी, त्याच्यामुळे नकोच नका उठू. तर अवनी म्हणते की आणि तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही ऑन द वेच आहे, लगेचच आता पोहोचेल, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. तर राजा म्हणतो की हो मॅडम, तुम्ही बरोबर असल्यावरती आम्हाला कुठलंच टेन्शन नाहीये, बरं या तुम्ही घरी, आम्ही वाट बघतोय, असं म्हणून दोघेही फोन ठेवतात. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी आता अण्णांना घरी घेऊन आलेली असते. तर आता अवनी स्वतःच म्हणत असते की महेश दादाला शिक्षा झालीच पाहिजे, त्याने त्या दिवशी घरामध्ये येऊन राडा केला आणि आता अण्णांना सुद्धा त्याने मारलेला आहे, त्याच्यामुळे त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. आता हे अवनीचं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा छोटासा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.